वृषाली ताई आणि सगळ्यांसाठीच म्हणजे एक छोटीशी गोष्ट फक्त मी सांगतो की आपल्या मनाच्या श्लोकांचं जे काही सगळ्या ताई दादांनी कव्हर करायचं होतं ना ते कव्हर केलंय म्हणजे पूर्वी पण. आणि आता आपण खरं तर ह्याचा अभ्यास मनाच्या श्लोकांचा आपले सगळे जे बालकिशोर केंद्रामध्ये येणारे आता विशेष करून किशोरवयीन जी मुलं मुली आहेत तर त्या माध्यमातून आपण सुरू करायचा प्रयत्न करतोय. तर अन्वीचा विशेष करून फर्स्ट प्रेझेंटेशन म्हणजे शी इज द फर्स्ट प्रेझेंटर स्टार्टिंग विथ मनाचे श्लोक त्या ह्याच्यात. सो ऑल द बेस्ट अन्वीला. आणि छानच आहेत सगळे जसं वृषाली ताईंनी सांगितलं. चल. हरिओम. मी अन्वी. अन्वी बाळा तू म्यूट झालीस अचानक. हरिओम. मी अन्वी जोशी आणि आज आपण ह्या मनाच्या श्लोकाचा अर्थ समजून घेणार आहोत. पहिला मी हा मनाचा श्लोक म्हणून दाखवते. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हा रामदास स्वामींनी रचलेला मनाचा श्लोक आहे. आता आपण या श्लोकाचा अर्थ एक एक ओळीने समजून घेऊया. पहिली ओळ, मना पाप संकल्प सोडून द्यावा. मना पाप संकल्प सोडून द्यावा म्हणजे नेमकं काय सांगितलं आहे तर मनामध्ये जे काही दुसऱ्यांबद्दल वाईट विचार येतात ते सोडून द्यायचे म्हणजे पाप संकल्प सोडून द्यायचा. आता परीक्षा जवळ आली ना की आपल्या सगळ्यांना वाटत असतं की मला परीक्षेत चांगले मार्क पडावेत. पण असं वाटत असताना जर मनामध्ये हे विचार आले की फक्त मलाच परीक्षेत चांगले मार्क पडावेत आणि वर्गात येणाऱ्या पहिल्या मुलाला मात्र परीक्षा देताच येऊ नये, काहीतरी व्हावं, तो आजारीच पडावा म्हणजे क्लासमध्ये मीच पहिला येईन, हा विचार करणं म्हणजे पापसंकल्प आहे. किंवा देवाकडे अशी प्रार्थना करायची की मला खूप संपत्ती मिळावी पण दुसऱ्याचं वाईट व्हावं, तर हा पापसंकल्प आहे. त्याची एक गोष्ट स्वामीजींनी सांगितलेली ती मी तुम्हाला सांगते. एकदा एक माणूस देवीची खूप उपासना करायचा. देवी त्याच्यावर प्रसन्न झाली आणि म्हणाली की तुला जे हवं ते माग, पण तू जे काही मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या शेजारच्याला मिळेल. तो म्हणतो चालेल. पहिल्यांदा खूप ऐश्वर्य आणि मोठा महाल नोकरासकट मिळावा असं मागतो. त्याला तो महाल मिळतो पण त्याच्या शेजारच्याला 2 मोठे महाल मिळतात. हे बघितल्यावर त्याला दुःख होतं व तो आणखीन वैभव आणि संरक्षणासाठी सैन्य मिळावं असं मागतो. मग त्याच्या शेजारच्याला त्यापेक्षा अधिक वैभव आणि दुप्पट सैन्य मिळतं. हे झाल्यावर मात्र त्याला राग येतो की एवढी उपासना मी केली आणि त्याचा फायदा माझ्या शेजारच्याला होत आहे, मग यासाठी काय करावे असे तो विचार करायला लागतो. तो देवीकडे मागतो माझ्या बागेत 4 विहिरी निर्माण व्हाव्या. शेजारच्याच्या बागेत 8 विहिरी निर्माण होतात. मग शेवटी तो म्हणतो की माझा एक डोळा फुटावा. मग शेजारच्याचे दोन्ही डोळे फुटतात. मग तो बिचारा शेजारी घाबरून घाबरून स्वतःच्याच विहिरीत पडतो आणि मग त्या वर मागणाऱ्याला बरं वाटतं की शेवटी माझ्या शेजारच्याचं नुकसान झालं. आता असे विचार मनात येणं ह्याला पापसंकल्प म्हणतात. त्या वर मागणाऱ्याला दुसऱ्या त्याच्या शेजारच्याचं वाईट करताना समजलं नाही की तो स्वतःचं पण नुकसान करतोय. म्हणूनच मनामध्ये असे कोणतेही विचार आले तर ते बाजूला ठेवायचे आणि लक्षात ठेवायचं की विशिंग बॅड फॉर अदर्स ब्रिंग्स अस पेन टू. दुसरी ओळ, मना सत्य संकल्प जीवी धरावा. आता पाप संकल्प सोडून द्यायचा आणि सत्य संकल्प करायचा म्हणजे काय? मनामध्ये येणारे दुसऱ्यांबद्दलचे वाईट विचार बाजूला करायचे आणि मी स्वतःमध्ये चांगले गुण निर्माण करेन असा संकल्प करायचा म्हणजे सत्य संकल्प. दुसऱ्यांबद्दल वाईट विचार मनामध्ये आणून त्याची प्रगती कशी होणार नाही याचा विचार करत न बसता मी स्वतःमध्ये जास्तीत जास्त चांगले गुण आणून स्वतः कसा अधिक प्रगत होईन याचा विचार केला पाहिजे. जसं की पहिल्या उदाहरणामध्ये मी माझ्या सर्व क्षमतेनुसार अभ्यास करून चांगले मार्क मिळतील हा विचार मनामध्ये आणला पाहिजे. त्यानुसार आवश्यक ते बदल मी स्वतःमध्ये केले पाहिजे. जर
मला प्रोग्रेस करायची असेल तर दुसऱ्यांच्या प्रोग्रेसवर जेलस होऊन त्याबद्दल वाईट विचार करण्यापेक्षा मी स्वतःच्या प्रोग्रेस प्लॅन बनवायला पाहिजे. मग तो अभ्यासाच्या बाबतीत असो किंवा एखादी हॅबिट डेव्हलप करण्याबाबतीत असो. आता ही हॅबिट डेव्हलप कशी करायची यासाठी एक सिंपल पद्धत मी तुम्हाला सांगते. हॅबिट, HABIT. H stands for have positive thoughts. I think happy and kind things. A stands for act with purpose. I do things that help me grow. B, be your best. I try my best in all I do. I improve a little every day. I learn from my mistakes. And D, take time to reflect. I think about what I did and how I can be better. तिसरी ओळ, मना कल्पना ते नको विषयांची. आपल्याला खूप काही मिळावं असं आपल्याला वाटत असतं, पण त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट घ्यायची तयारी न दाखवता उलट आराम करत राहणं आणि तेच कसे बरोबर आहे हा विचार करणं. म्हणजे असे विचार करणं की लेट मी स्लीप मोर इन्स्टेड ऑफ स्टडी, लेट मी लाय टू गेट आउट ऑफ होमवर्क, लेट्स प्ले गेम्स अँड स्टडी टुमॉरो. म्हणजे आपल्याला जे काही काम करायचं असेल ते टाळणं. शेवटची ओळ, विकारे घडे हो जनी सर्वचीची. अशा पद्धतीनं वागणं ज्यामुळे आपल्याला सगळे नावं ठेवतात. वाईट गोष्टींच्या अधीन होता कामा नये, त्यामुळे लोकांनी मला नावं ठेवायला नकोत. अशा रीतीने मी योग्य वर्तन केलं पाहिजे. हे असे विचार आपण मनात आणायला पाहिजे. जर आपण राग आला तर वस्तू फेकल्या, मोठ्यांची उद्धटपणे वागलो, मित्रांना मारणं किंवा शिव्या दिल्या, खोटं बोलून जबाबदारी टाळली तर लोक आपल्याला नावं ठेवतात. अरे बापरे, किती रागीट आहे, त्याच्याशी बोलायचंच नाही, तो खूप उद्धट आहे, तो तर कायम दुसऱ्यांची भांडतो. मग त्यापेक्षा राग आला तर शांतपणे व्यक्त झालं, चूक झाली तर माफी मागितली, मित्रांच्या यशावर आनंदी झालं आणि मोठ्यांचं ऐकलं आणि सन्मान ठेवला तर लोक आपल्याला नावं ठेवत नाहीत. आता आपण पुन्हा एकदा सगळ्या ओळींचा अर्थ थोडक्यात बघूया. मना पाप संकल्प सोडून द्यावा म्हणजे आधी मनातील वाईट विचार, वाईट भावना, द्वेष बाजूला ठेवायचे. मनासत्य संकल्प जीवी धरावा. मग मनाचे चांगले विचार मनाशी घट्ट धरायचे. जसं की मी मेहनत करीन आणि चांगला होईन, माझे वागणे इतरांना आनंदी करेल, दुसऱ्यांच्या यशातून मी प्रेरणा घेईन, मी रोज उपासना करेन. मनाकल्पना ते नको विषयांची. मी वाईट गोष्टींच्या अधीन होणार नाही. विकारे घडे हो जनी सर्वचीची. कोणी मला नाव ठेवेल असं मी वागणार नाही. जसे आपण छान हेअरस्टाईल करून, नवीन कपडे घालून बाहेरून छान दिसतो, तसंच मी मनामध्ये वाईट विचार बाजूला ठेवून मनाला स्वच्छ ठेवीन आणि छान दिसेन असं आपण ठरवूया. आता या मनाच्या श्लोकाचा अर्थ आपण समजून घेतला आहे आणि रोज म्हणूया. हरिओम.